गावरे या स्पर्धेसाठी खास उपस्थिती राकेश गावरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती. पहिला सामना जिंकला गोळेगणी टीमने. सोपनदादा मोरे 11 या टीमने. फुलटॉस पहिलाच बॉल भिरकवला, बाहेर आला तसा पाठवला. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय सुमित मोरेने. सुमितने ठोकलाय. चांगली बॅटिंग तो करतोय. सुरुवात चांगली केली आहे. याची सुरुवात चांगली, त्याचा शेवट देखील चांगला. आणखीन एक खराब बॉल. हा बॉल देखील फाईन लेगला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. त्यावरती या 2 धावा मिळतील. 3 वेस्ट साइडचा हा नो बॉल. कमरेच्या वरती चेंडू हाताळला. पंचांनी पाहिलं आणि गोलंदाजाला दंडित केलं. राकेश गावरे याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. महत्वाची मॅच आहे. पहिला सामना खेळतायत चंद्रगड वॉरियर ढवळे आणि दुसरी मॅच सोपनदादा मोरे 11 गोळेगणी खेळतोय. तर श्रीराम मित्रमंडळ घागरकोंड या संघाने पहिला सामना पराभव त्यांना पत्करावा लागलाय. श्रीराम क्रीडा मंडळ घागरकोंड हा संघ पहिल्या मॅच मध्ये गोळेगणी टीमने त्यांना पराभूत केलं. हा सरळ बॅटने समोर पॉवर प्लेचा पहिलं षटक आणि त्याचा फायदा घेत असताना पाहायला मिळतोय. शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न केला आणि बॉल बघता बघता निघून गेला सीमारेषा पलीकडे. आणि या बॉलवरती धावा आल्या त्या 4 चौकार. चार धावा आल्या. या 4 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेला. सुमित मोरेने सुरुवात चांगली करून दिली आहे. 3 बॉलवरती त्याने धावा आपल्या टीमसाठी 13 त्याच्या बॅटमधून संघाची धावसंख्या 13 झाली आहे. सोपनदादा मोरे 11 गोळेगणी हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटची काढा घेतली गेली. पॉइंट मधून क्षेत्ररक्षक तिकडे बॅकवर्ड पॉइंटला पाहायला मिळालं. त्याच्या हातातून हा झेल सुटलाय. बॉल जर पाहिला तर तिकडे निसटला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे गेली. संघाची धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचते. 14 धावा धाव फलकावरती. हॅलो, आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये ड्रोनच्या शाईने संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. ढवळे गावचे सुपुत्र सन्माननीय श्री अभिजित मोरे यांच्या माध्यमातून हा ड्रोन पाहतोय आपण. संपूर्ण स्पर्धा टाळ्याहून जाऊ द्या अभिजित साठी, कारण एक उत्कृष्ट गायक आणि म्हणून त्याच्याकडे सुद्धा पाहिलं जातं आणि व्हिडिओ एडिटिंग मधून त्याचं सुद्धा सध्या चर्चेमध्ये नाव आहे. असं अभिजित मोरे यांच्या ड्रोनच्या साह्याने संपूर्ण स्पर्धा ड्रोन शूटची केली जात आहे. धन्यवाद अभिजित. हा ड्राईव्ह केला इकडे. शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक संकेत मोरे त्याच्याकडून हा बॉल सुटला. बॉल निघाला सीमारेषा पलीकडे आणि पोहोचला देखील. या बॉलवरती देखील चौकार. दोन चौकार आले. एक षटकार आला. संघाची धावसंख्या वेगानं पुढे घेऊन जात असताना पाहायला मिळतोय 19 या आकड्यावरती. ढवळे गावचाच व्हिडिओ एडिटर आणि त्याच्या माध्यमातून हे ड्रोनचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालंय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे खजिनदार सुनील हुतेकर साहेब यांचं आगमन या ठिकाणी होतंय. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत.
SKMB ट्रॉफी. संदीप कदम देखील त्यांच्या तेवढे जवळचे, मंगेश बेलोसे देखील आणि त्यांची स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेत. सिद्धिविनायक बोरावळे संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचं खजिनदारपद गेली 5 वर्ष त्यांनी भूषवलंय. असे सुनील जिवतेकर यांचं व्यासपीठावरती आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरनंतर झाल्या धाबा तब्बल 20 धाबा बिनबाद 20. बॅटिंग सुमित करतोय, त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. परंतु मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता श्रीकांत भोसले आलाय गोलंदाजी मार्क वरती. श्रीकांतला आपण पाहतोय मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली आणि संघाला विजय मिळून दिला होता. पुण्यामध्ये स्थायिक असलेला धायरी या शहरामध्ये पुण्यातील धायरी आणि तिथून येत असताना आपण पाहतो. परंतु गावासाठी श्रीकांतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आलाय. अलीकडे शनिवारी रविवारच्या दिवशी देखील त्याची देखील स्पर्धा आपण पाहिली आणि ती देखील पार पडली आहे. परंतु आपल्या गावाच्या नावासाठी नेहमी श्रीकांतला पाहतो चांगली गोलंदाजी करत असताना. बॅकफुटला गेले, टॅप केला तिकडे क्षेत्ररक्षक. आणखीन एक मिस फिल्डिंग. पुन्हा एकदा सोपानदादा मोरे 11 गोळेगणी संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून होत आहेत तरी काय चुका होत आहेत आणि धावा इथं मात्र मिळतायत जास्तीच्या. आता ही धाव घेतली अली अंगलट आणि धावबादची विकेट मिळाली. फलंदाज पहिला विनायक मोरे बाद होईल. मिस फिल्डिंग पाहायला मिळते सातत्यानं. आपण जर पाहिलं तर या सोपानदादा मोरे 11 गोळेगानी टीम कडून पहिल्या मॅच मध्ये अगदी दिमाखात विजय मिळवला. त्याच्यानंतर या मॅच मध्ये खेळत असताना कुठेतरी दबावाखाली खेळत असताना पाहायला मिळतोय. सुमितनं जो स्टार्ट दिलाय, सुमितने पहिल्याच ओव्हरमध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न केला गोळेगानी टीम वरती आणि तो दबाव मात्र तो तुम्हाला हटवावा लागेल. बॅटिंगसाठी मुकुंद मोरे संघाचा कॅप्टन दाखल होत असताना पाहायला मिळतोय. दिव्यातील अगदीच आणखीन एक दिवा स्टेशन त्याच्या बाजूलाच डेअरी आणि त्याच्यासाठी नेहमीच ओळखला जातो मुकुंद मोरे देखील. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न झाला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक संकेत मोरे चेडूची फेकी होईल. तद्वर दुहेरी धाव देखील पूर्ण केली आहे. सुमित आहे तोपर्यंत तुम्हाला या धावा घ्याव्याच लागतील कारण सुमितला जास्तीचा अनुभव आहे अंडरआर्म क्रिकेटचा. जास्तीचा अंडरआर्म क्रिकेट तो खेळत आलाय. सत्यविनायक कामोटे या संघाच्या माध्यमातून आणि नेहमीच क्षेत्ररक्षणाचा दर्जा असू देत बॅटिंगचा दर्जा असू देत या खेळाडूने नेहमीच आपला उंचवलाय. नॉन स्ट्राईक एंडला सुमित मोरेला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला मुकुंद आलाय. थोडासा दूर ठेवलेला मोठा फटका खेळायचा प्रयत्न झाला परंतु तिकडे यशस्वी झाली नाही. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न पुन्हा एकदा करण्यात आलाय आणि या 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 26 धावा फलकावरती श्रीकांत भोसलेचे हे षटक आपण पाहतोय. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल श्रीराम क्रीडा मंडळ घागरकोंड आणि त्यांच्या विरोधात खेळेल चंद्रगड वॉरियर्स ढवळे. हा संघ खेळताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल श्रीकांतचा. हा बॉल सोडून दिलाय आणि ऑफ फ्रेमच्या बराचसा बाहेर पिचिंग केला. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. कळवलं ही धाव अवांतरे एक्स्ट्राची धाव आणि पहिली रील्स पडली आहे संचित खोरोसे. त्याच्यासाठी पारितोषिक देखील त्याच्यापर्यंत पोहोचलंय. निवे गावचा संचित खोरोसे आणि इथं मात्र धमाका पाहायला मिळतोय मुकुंद मोरेचा. एक उत्तुंग असा षटकार मुकुंदच्या बॅटमधून. हा समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. जास्तीची घाई होणार नाही. एक सिंगल.
संघाची धावसंख्या 34 धावा धाव फलकावरती. 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. फुलटॉस त्याच्यावरती देखील आक्रमण केलं. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. आणखीन एक दुसरा लगातारचा षटकार पाहायला मिळालाय या षटकातील. दोन षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर 40 झाल्यात. 40 धावा धाव फलकावरती. 40 वरती धावसंख्या पाहायला मिळते आता चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघाची. चांगली सुरुवात सुमितची आणि अजूनही तो बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले, 2 चौकार आलेत. सुमित मोरे धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. क्लासिकल बॅटिंग पाहायला मिळाली आहे सुमितची. सव्वीस धावांवरती बॅटिंग करतोय. 8 चेंडू आणि 26 धावांवरती बॅटिंग सुमित मोरेची पाहायला मिळते. 4 बॉलवरती 11 बनवल्यात त्या मुकुंद मोरेने. सुमितचा स्ट्राईक रेट जर पाहिला ना तर 325च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग अंडरआर्म क्रिकेटचा अवलिया आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुमित मोरे. तेवढी चांगली बॅटिंग ओव्हरआर्म क्रिकेट देखील खेळत असताना गावाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक घेऊन आलाय सोहम पवार. ह्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. सोहम गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. हा ट्रॅकर होता. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॉल निघून गेला विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सोहम पवार नेहमीच चांगली सोहमची देखील गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. ज्या वेळेला संघ अडचणीत असतो त्या वेळेला सोहमने देखील अगदी कमी धावांचं षटक कित्येक वेळा पाहायला मिळालंय. तो गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू डॉट टाकतोय. वेगन टाकलेला बॉल हा देखील मोठा फटका आलेला नाहीये. 38 सर्कल मध्ये शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक श्रीकांत भोसले. चेंडूची फेकी होईल त्याचबरोबर एक सिंगल. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. ढवळे टीम चंद्रगड वॉरियर्स आपण पडद्याच्या आतमध्ये बसलात. कृपया आतमध्ये मैदानाच्या अगदी पडद्याच्या बाहेर बसा. पडद्याच्या बाहेर वरती बसा. या बॉलवरती देखील फटका येत असताना पाहायला मिळतोय. बॉल निघालाय, चाललाय, सीमारेषा पलीकडे गेलाय आणि या बॉलवरती देखील धावा मिळाल्या त्या 4. थँक्यू. सुमित मोरे थांबायला तयार नाहीये. संघाला अगदी एका चांगल्या धावसकडे घेऊन जाण्यासाठी तो प्रयत्न करतोय. चांगली बॅटिंग करतोय. 30 वरती जाऊन पोहोचलाय. वैयक्तिक 30 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. ह्या बॉलवरती देखील बॉटोमॅनच्या सहाय्याने खेळा बॉल ऑन साईडला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचले. एक धाव दुहेरीचा प्रयत्न केलाय. अंडरआर्म क्रिकेटमधील खेळाडू एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करतात. दुहेरीचं तिहेरीमध्ये करण्यामध्ये माहीर असतात आणि तोच आता आपल्याला पाहायला मिळतोय सुमित मोरे मैदानाच्या आतमध्ये एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये सातत्याने करतोय या मॅच मध्ये. 2 धावा आल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे गेली. 47 आकड्यावरती चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला चंद्रगड वॉरियर्स ढवळे पाहायला मिळतोय. हा चेंडू जर पाहिला तर शरीरावरती पाहायला मिळतोय. डॉट बॉल. सोहम पवारचे हे षटक आपण पाहायला मिळालंय. एक चौकार जरूर आला. आतापर्यंत त्याने धावा खर्च केल्या. त्या षटकामध्ये सोहम पवारने 7 धावा आपण पाहायला मिळतात या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केले सोहम पवारने. त्या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये प्रदीप शिंदे सरांना पाहतोय. गणेश बाविस्कर सर आणि नंदकिशोर मांडे यांना देखील आपण पाहतोय. सचिन सावंत सर, गुरुदास भोईर पंच. 5 पंच या स्पर्धेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुणलेखक विनय तळेकर आणि अतुल तळेकर हे 2 बंधू सातत्याने नेहमीच चांगलं गुणलेखन PTPL ची स्पर्धा असू देत आणि SKMA ची स्पर्धा असू देत त्या वेळेला दोन्ही बंधू आपल्याला पाहायला मिळतात. tenniscricket.in, GTC लाईव्ह, प्रथमेश परब आणि त्यांची टीम आणि DJ दत्तकृपा साऊंड, विजय मोकाशी, निहाल, यश, कौशिक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून
पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय, ज्या मात्र प्रतापराव पोपटराव दरेकर यांच्या स्मरणार्थ परागदादा दरेकर यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची या आकर्षक आणि भव्य दिव्य करंडक पाहायला मिळत आहेत. 4 ट्रॉफ्या, मालिकेवरसाठी देखील बाईक, मॅन ऑफ द मॅच साठी गॉट एसके ची कॅप आणि मयूर स्पोर्ट्सचं एक आकर्षक टी शर्ट जे मात्र दिलं जात आहे. सुमित पुन्हा एकदा सज्ज होईल आणि सोहम पवार देखील सज्ज होत असताना पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग करतोय सुमित मोरे. चंद्रगड वॉरियर्स ढवळे ज्या ज्या वेळेला संघ असतो त्या त्यावेळेला सुमितची बॅटिंग, फिल्डिंग नेहमीच चांगली राहिली आहे, परंतु या स्पर्धेत देखील आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय. हा बॉल खोलात टाकलेला हलक्या हातानं, त्याला मात्र खेळून काढलं. तिकडे डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येईल, चेंडूची फेकी होईल, त्यावर धाव मिळेल. ती 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा 2 धावा, अगदी क्विक 2 धावा. चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेळ आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट याच्या साह्याने या 2 धावा पुन्हा एकदा सुमित मोरेने आणि मुकुंद मोरेने पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस झाली आहे ती 1 बाद 49. 1 बाद 49. शेवटच्या षटकासाठी पाहूया आता कोणता गोलंदाज येईल आणि धावसंख्या कमी मध्ये थांबवेल, कारण 49 ची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत ते सर्वाधिक स्कोर चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघाच्या नावावरती पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये 49, मागील मॅच मध्ये किनेश्वर संघाने 60 प्लस केल्या होत्या, परंतु दुपारच्या सत्रामध्ये देखील आता धावा यायला सुरुवात झाली आहे. सिक्सरच्या चेंडूवरती स्पर्धा खेळली जाते. गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक घेऊन रोशन आलाय. रोशन शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखल होईल. समोरच्या दिशेने बॉलर्स बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक पोहोचेल तिकडे. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीत नक्कीच केलं जाईल, कारण सुमित अजूनही खेळपट्टीवरती थांबलाय. तो एक धाव सहजासहजी घेत नाही, दुहेरी धावेचा प्रयत्न जास्तीचा केला जातोय आणि तुम्हाला त्या धावा घ्याव्याच लागतात. एक एक धाव महत्वाची आहे आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करावंच लागतं. ते पाहायला मिळतंय सुमित आणि मुकुंदच्या माध्यमातून. या 2 धावा देखील आल्या. संघ आता जाऊन पोहोचला 51 धावांवरती. चंद्रगड वॉरियर्स ढवळे या संघाची धावसंख्या 51. मोठा फटका खेळायचा प्रयत्न झाला. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येईल. एकेरी धाव पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न केला आणि 2 धावा यशस्वीरित्या केल्यात. पूर्ण 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 53 वरती जाऊन पोहोचली. शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी श्रीराम क्रीडा मंडळ घागरकोड आणि चंद्रगड वॉरियर्स ढवळे अशी तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. गणेश केसरकर यांचा आवाज देखील तुमच्यापर्यंत पोहोचतोय. पोलादपूर तालुक्याचा पहाडी आवाज आणि सर्व इतंभूत माहिती या पोलादपूर तालुक्यातील सर्वांचीच असणारे गणेश जी केसरकर सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. अधिकृत 2 व्हीलर विक्रेता. समोरच्या दिशेने फटका मुकुंदच्या बॅट मधून आलाय. क्षेत्ररक्षक आहे, पाहत राहील. एक टप्पा घेत चेंडू सीमा रेषा पलीकडे जाईल आणि धावा मिळतील. या बॉलवरती 4 चौकार. थँक्यू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता तब्बल 57 वरती. 16.29च्या सरासरीनं धावसंख्या चंद्रगड वॉरियर्स ढवळेची पाहायला मिळते. हा बॉल आता मात्र बॅटवरती आलेला नाहीये, सरळ विकेट कीपर कडे जातोय. डॉट बॉल. वैभव मोरे संघाचा कर्णधार. विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये वैभव आपण पाहतो, परंतु आता दुसऱ्या डावामध्ये जोपर्यंत वैभव असेल तोपर्यंत या धावा नक्कीच तो बनवू शकेल, कारण या मैदानामधील त्याचे अर्धशतक कित्येक वेळा पाहायला मिळालेत. संघाला मॅचेस त्याने कित्येक वेळा जिंकून दिल्यात. दुसऱ्या डावात त्याला बॅटिंग करावी लागेल, कारण एक मोठं आव्हान त्यांच्या समोर उभं राहणार आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत 57ला 1 बाद. बॅटिंग चांगली केली आहे. मुकुंदने देखील चांगली साथ दिली सुमितला, परंतु सुमित आज चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळालाय. खोलात टाकलेला बॉल लॉंग ऑन मध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून नेले. 1 धाव तर घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय. जोपर्यंत 1 धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत पहा सुमित तिकडे पोहोचतोय आणि तो या 2 धावा पूर्ण तिसरीचा प्रयत्न केला होता. 2 धावा आल्या. धावाची विकेट मुकुंदला परतवायला गेला आणि या 2 धावा त्या सह्याने संघाचा स्कोर कार्ड 59 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 59. 59 वरती संघ जाऊन पोहोचलाय. चंद्रगड वॉरियर्स ढवळे चांगली खेळी मुकुंदची देखील. 1 षटकार त्याने ठोकला, 1 चौका त्याने ठोकला आणि तो वैयक्तिक धावा त्याच्या बॅटमधून जर पाहिलं तर मुकुंद मोरेच्या
आल्या त्या 22 हॅलो. धावांची खेळी त्यांनी केली आहे. अजूनही काही चेंडू शेवटचे बाकी आहेत या षटकातील. टॉस SKMB ट्रॉफीचा आनंद तुम्ही घेतायत. अध्यक्ष चषक संदीप कदम आणि मंगेश वेलोसे यांच्या नावाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या नावाचा गौरव करणारी ही स्पर्धा आज या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय. 4 दिवसाचं आयोजन आणि लीग फॉर्मॅट गेल्या वर्षी त्यांनी अनाउन्समेंट केली. पोलादपूरमध्ये कापडे विभागामध्ये असणारी स्पर्धा तिकडे सांगितलं की लीग मॅचेस पुढच्या वर्षी होतील आणि त्या मुंबईमध्ये होतील. इकडेच आपण हे पर्व देखील पाहतोय. पर्व 5वं समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये. संकेत मोरेच्या हातामध्ये आज काही चेंडू बसायला तयार नाहीये. त्याने कॅच हा ड्रॉप केलाय. दुहेरीचा प्रयत्न, 2 धावा आल्या. शेवटचा बॉल त्याच्यावरती तिहेरीचा प्रयत्न केला गेला होता परंतु 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 षटकांच्या समाप्त एकेरीस. धाव फलकावरती 61 विजयासाठी करायच्या त्या 62 धावा. टॉस आहे SK आणि MB. बघा आपण उतेकर साहेब, खजिनदार साहेब. MB टॉस जिंकलाय. चंद्रगड वारिस ढवळे. निर्णय काय असेल? बॉलिंग करायचा निर्णय. दोन्ही टीमना शुभेच्छा देऊया आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपण आवाज ऐकणार आहात जयजी भोसले सर यांचा. धन्यवाद. पूर्वार्धाच्या खेळामध्ये सुमित मोरेने अफलातून खेळ साकारला. 13 बॉल 36 धावा, 3 चौकार 2 षटकार, 276 चा स्ट्राईक रेट. 21 मिनिटं त्याने मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केले होते. विनायक मोरे 1 बॉल 1 धाव त्याच्या बॅटमधून आली. 100 चा स्ट्राईक रेट. 60 मिनिटं तो मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला. मुकुंद मोरे संघाचा कॅप्टन 11 बॉल 22 धावा, 200 चा स्ट्राईक रेट, 1 चौकार 1 षटकार, 12 मिनिटं त्याने व्यतीत केली
आणि एकंदरीत आपण पाहिलं ना तर तब्बल 61 बनल्यात, 62चं टार्गेट ठेवण्यात आलंय. फॉलो बाय विकेट, जिथे 22ला पहिला, 59ला दुसरा, तिसरा 61ला बाद झाला. एकंदरीत गोलंदाजीचं पृथक्करण राकेश महागडा राहिला. राकेश गावरेने पहिल्या षटकामध्ये 20 दिल्या. दुसरं षटक श्रीकांत भोसले ज्याने 20 धावा तिथे खर्च केल्या. विकेटचा रकाना अपुरा राहिला. सोहम पवार 1 षटक 9 धावा, एक मात्र चांगला गोलंदाज, तर रोशनने 1 षटक मध्ये 12 धावा खर्च केल्यात. आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे, जिथे टार्गेट 62 धावसंख्येचा आहे. चुका फार साऱ्या घडल्या, ज्यामध्ये त्याचंच कारण संघ अडचणीमध्ये पाहायला मिळाला. एक चांगली मॅच आपण पाहायला जातोय. 62चा पाठलाग करायचा आहे. दर्जेदार क्रिकेटचं चित्त थरारक लढत पाहायला मिळेल. प्रत्येक धाव सस्पेन्सने भरलेली आणि मैदानाच्या आतमध्ये त्या दर्जाचा खेळ निश्चित पाहायला मिळणार आहे. निवृत्ती मोरे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. स्ट्राईक एंड वरती जिथे संकेत मोरे यांना आपण पाहतोय. संकेतने या मॅच मध्ये गोलंदाजी केली नाही, याच कारण जास्तीच्या धावा पाहायला मिळाल्या. संकेत स्ट्राईक एंड वरती, वैभव नॉन स्ट्राईक एंड वरती. सामन्याला सुरुवात होईल. क्षेत्ररक्षणाची सजावट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट फाईन थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, ऑन साइडला मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. शॉर्ट फाईन लेग आहे. 38 सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन तैनात करण्यात आलेला आहे. अर्थात ऑन साइडला जास्तीचे क्षेत्ररक्षक बाहेर पाहायला मिळालेत. कव्हरचा क्षेत्र लॉंग ऑफ रिकाम आहे. 2 क्षेत्ररक्षक जिथे मात्र आपण पाहिले तर ऑन साइडलाच ठेवण्यात आल्यात. वैभव मोरे, संकेत मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोळेगणी संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सोपानदादा मोरे 11 गोळेगणे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना चंद्रगड वॉरियर ढवळे. सामन्याला सुरुवात. 62चा पाठलाग, 62 रनचं टार्गेट. पहिला बॉल, बाची लिडिंग एज, नशिबाची साथ, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतील. पहिल्या बॉलवरती नशिबाचा चौकार. मातून पहिली रील पोस्ट करण्यात आली आणि त्याचं पारितोषिक ही त्याला सुपूर्द करण्यात आलेलं आहे. उजव्याशीच्या बाहेर, बॅटची आउटसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट. पहिला धक्का. संकेत मोरे 4 धावांवरती इथे होतोय बाद. महत्वाचा फलंदाज इथे बाद झालेला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. निवृत्ती मोरेच्या माध्यमातून उजव्या एसटीच्याच बाहेर बॉल ठेवला होता. यावेळेला मागील चेंडूच्या तुलनेमध्ये चेंडूला पुढे ठेवलं होतं. निसंशयपणे असंही म्हणता येईल नाही की चांगला बॉल इथे हाताळला होता. विकेट प्राप्त करण्यात आली आहे. विकेट मिळाली आहे. विकेट टेकर गोलंदाज, एक फ्रंट लाईन गोलंदाज इथे विकेट प्राप्त करत असताना आपण पाहत आहोत. धावफलकावरती 4 आहेत. पहिला फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण यश जाधवला पाहत आहोत. यश जाधव स्ट्राईक रेंजवरती. पुढचा बॉल. यावेळेला हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या दिशेने. काय क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु इथे या गोष्टीची शहानिशा निश्चित होईल ज्या पद्धतीने हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावा वेगाने पळून पूर्ण करण्यात आल्या तर 2. यश जाधव इथे मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी 2 धावा पळून पूर्ण करण्यात आल्यात. पंचांनी सांगितलं होय 2 कंप्लीट झाल्यात. 6 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 62चा पाठलाग करायचा. सुरुवात दमदार केली यश जाधवने देखील. लोअर फुलटॉस, गोलंदाज जणून म्हणाला गेला बघ आणि बॉल बाहेरच गेलाय. थेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. यश जाधव तयारच होता मोठा फटका खेळण्यासाठी.
गोलंदाज बॉलला यष्टांवरती जाण्यासाठी गेला, म्हणाला की सीमारेषेच्या बाहेर. हेच कळलं आणि उमगलत नाही. निवृत्ती मोरेवरती हल्ला चढवलाय, फटके चांगले आले, षटकार आला. संघाची धावसंख्या तिथे 12 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, यावेळेला बॅकअप द लेंथ पाहायला मिळाला होता. लेंथ मध्ये परिवर्तन करण्यात आलं, टप्पा मागे ठेवला. मागील 2 बॉलवरती बोल्ड करण्याच्या प्रयत्नामध्ये त्याने गोलंदाजी केली. हा बॉल मागे ठेवला, याच कारण जिथे धावा रोखण्यामध्ये तो यशस्वी राहिला. 12 बनलेल्या पाहायला मिळतात. 4 षटकांची मॅच आहे. 15.50 धावसंख्येच्या गतीने या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 62चा पाठलाग इथे करायचा आहे. 4 षटकांमध्ये 15.50 आस्किंग रन रेट आहे. उजव्या यष्टीच्या फारच दुरून जाणारा हा बॉल इथे पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल आला. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12-1 बॅटिंग करत असताना सोपान दादा मोरे 11 गोळेगणी संघ. थँक्यू. सतीजी बेलोसे साहेब यांचं खरं तर उद्याच्या दिवशी आगमन होत असताना पाहायला मिळेल. मंगेजी बेलोसे साहेब, संदेजी बेलोसे साहेब यांचे मोठे बंधू आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं. 12 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात पहिल्या षटकाच्या अंती. 62चा पाठलाग, आवश्यकता अजूनही या सामन्याला जिंकण्यासाठी 50ची गरज आहे. येणारे 18 बॉलचा खेळ शेष आहे. डावखुऱ्या हाताचा बॅटर स्ट्राईक एंड वरती आहे. आस्किंग रन रेट 16.66 वरती जाऊन पोहोचलाय. लेफ्ट हँडर बॅटर वैभव मोरेला आपण पाहतोय. संघाचा महत्वाचा बॅटर आहे, बॅकबोन आहे. संघाचा आशेचं किरण म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक सामने जर का गोळेगणी संघाने जिंकलेले आहेत तर या खेळाडूच्या जोरावरती जिंकलेले आहेत आणि या खेळाडूला ते खेळ करून दाखवावा लागेल. सोपान दादांचा हुकमाचा एक्का स्ट्राईक एंड वरती आपण पाहत आहोत. या एक्क्याला छक्क्यामध्ये डील करणारी बॅटिंग करणं गरजेचं आहे. धावफलकावरती 12. गोलंदाजीमध्ये फेरबदल. मंगेश पवार गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंड वरती वैभव मोरे. मंगेश पवार गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज होईल. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थैंक यू. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, मगर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. सोपान दादा मोरे हीच लाईन या खेळाडूसाठी म्हणत असतील. हा खेळाडू माझ्यासाठी सर्वाधिक महत्वाचा आहे. पहिला बॉल फेस केला, टॉप ऑफ द बाउन्स, ऑन साइडला फटका खेळला आणि गोलंदाजाला शतपावली करत असताना त्याच्याकडे केवळ पाहत गेला. षटकार आलाय. धावफलकावरती 18 बनल्यात. 44 ची आवश्यकता आहे. येणारे 17 बॉल. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता. चेंडू कमी गतीचा पाहायला मिळाला. मागील चेंडूच्या तुलनेमध्ये हा बॉल जिथे मात्र लेंथ मध्ये परिवर्तन केलं. मागील बॉल डाव्या यष्टीवरती होता. हा बॉल जिथे मात्र आपण उजव्या यष्टीवरती पाहायला मिळाला. सीमारेषा ही पडदा आहे आणि त्या कारणास्तव पडद्याच्या आतमधून कोणताही प्रेक्षक चालणार नाही, खेळाडू चालणार नाही, याच्याकडे लक्ष वेधूयात. या कारणास्तव आम्ही डगआउट्स मध्ये असणाऱ्या खेळाडूंना याच गोष्टीची ताकीद देतो. सीमारेषा ही पडदा असल्या कारणाने आपण देखील वरतीच बसा. पुढचा बॉल फुलर लेनचा यावेळेला ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं पसंत करत होता वैभव मोरे. सिंगल आली आहे. यश जाधव स्ट्राईक वरती आहे. 19 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. अजूनही 43 ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. येणाऱ्या 15 चेंडूचा खेळ शेष आहे. या सामन्यामध्ये षटकारांची आवश्यकता आहे आणि तिची पूर्तता निश्चित होत असताना पाहायला मिळेल. संचित खरोसे थोड्याच वेळापूर्वी त्याची एक पहिली रील अपलोड करण्यात आली. 62चा पाठलाग करायचा. 19 बनल्यात. 62चा पाठलाग अर्थात विजयासाठी आवश्यकता
43 ची गरज आहे अजूनही. 62चा पाठलाग, 62 रनचं टार्गेट. चला थोडीशी घाई व्हायला हवी. अनेक वर्ष सातत्याने अनेक स्पर्धा येत आहेत, परंतु एजी आणि ओजी चषक कधी येईल याची चर्चा सातत्याने पोलादपूर तालुक्यामध्ये आहे. पुढचा बॉल, यावेळेला फटका फसला, कवसला, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले, झेल होऊ शकलेला नाही. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिहेरीचा प्रयत्न झालेला नाहीये, धावा मिळाल्यात त्या 2. विजयासाठी 41 ची आवश्यकता. 21 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 14 बॉलचा खेळ शेष. हे 2 चेंडू सर्वाधिक महत्वाचे आहेत. या 2 बॉलवरती 2 मोठे फटके यायलाच हवेत आणि वैभव मोरे हेच सांगण्याचा प्रयत्न करत असेल. स्ट्राईक एंडर बॅटर यश जाधवला मोठा फटका यायलाच हवेत. 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज आपण पाहत आहात. SKMB ट्रॉफी, संदीप कदम आणि मंगेजी बेलोसी साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा. गॅप शोधला, मोठा प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गॅप मोठा होणार नाही, धावांचा तोठा. रन्स मिळाला 4 चौकार. वरती अशक्य असं काही नाही. ठेवला विश्वास, केले प्रयत्न तर यस यू कॅन विन. सामने जिंकता येतात, त्यासाठी प्रयत्न करावे हवेत. यश जाधवचे प्रयत्न तेच इथे पाहायला मिळालेत. धावफलकावरती बनला आता 25. यावेळेला समोर उडवला, फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एकतीस बनल्यात आणि 31 हव्यात. होय, पाण्याची मागणी वैभव. पाणी आलंय बघ, इकडून पाणी येत आहे. खर तर मी या 12वा खेळाडू सोपानदादा मोरे 11 गोळेगणी या छोट्या खेळाडूचं विशेष कौतुक मी गेले अनेक दिवस करतो. ज्या ज्या वेळेला हा संघ खेळतो ना, त्याला ठाऊक असतं की पाणी घरी हवं. मला वाटतं 1 ओव्हर पासून तो वाटत पाहत होता किंवा पाण्याची हवं का विचारणा तो सातत्याने करत होता. 31 बनल्यात, 31 ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. एंड बदललाय, जिथे धावा बदलतील का हे पाहणं फारसं गरजेचं राहील. धावफलकावरती 31 आहेत. सोपानदादा मोरे म्हणत असतील, आम्ही ज्या काही स्पर्धा जिंकतो ना त्यामध्ये माझ्या प्रत्येक खेळाडूचा वाटा सिंहाचा आहे. परंतु या 12व्या खेळाडूचा वाटा सिंहाचा नसला तरी खारीचा निश्चित आहे. धावफलकावरती 31 बनलेला पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये यश जाधवने मागील 2 बॉलवरती आक्रमकता दाखवली. समोर षटकार खेचला, ऑन साइडला चौकार त्याने खेचलाय. मोठी स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये धावा हव्यात यासाठीचे प्रयत्न इथे पाहायला मिळालेत. महत्वाची मॅच, महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहत आहोत. एका बाजूला चंद्रगड वॉरियर्स जवळ संघ आणि त्याच्या अगेन्स्ट सोपानदादा मोरे 11 गोळेगणी. 12 बॉल आणि 21 ची गरज. 12 चेंडू 21 ची आवश्यकता. 12 मध्ये 12 आल्या, 12 मध्ये 12 मध्ये 31 आल्यात, 12 मध्ये 31 बनवायच्यात. चला घाई व्हायला हवी. पुढच्या मॅचचा टॉस देखील झालेला आहे. धावफलकावरती धावा त्या 31. 31 ऑन दी बोर्ड. फुललेनचा बॉल हलक्या हाताने केला, शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट, सुपर हिट नाही झालेला आहे. खेळाडू क्रीज मध्ये उभा होता, परंतु दुसरी धाव येता येतात राहिली. 30 ची आवश्यकता. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. शुभम उतेकर खरं तर एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आयोजकाच्या भूमिकेमध्ये पुणे जिल्ह्याचं क्रिकेट सध्याच्या घडीला त्याच्या नावाच्या भोवती जिथे फिरतंय. येणारे 11 बॉल आणि विजयासाठी 30 ची आवश्यकता राहिली आहे. रविवारचा दिवस, सुपर संडे. ही ग्रुपचे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. ग्रुप
ए असेल, परंतु त्याच वेळेला खेळाडूही दर्जेदार पाहायला मिळणार आहेत. सागर मोरेने पहिला बॉल चांगल्या दर्जाचा टाकला होता. यश ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, शेवटच्या क्षणाला झेल टिपण्यात आलाय आणि यश जाधव सारखा एक महत्वाचा बॅटर, हार्ड हिटर इथे बाद. चेंडू 32 ला दुसरा फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला. यश जाधव बाद झाला. श्रीकांत भोसले मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. 10 बॉल 30 ची आवश्यकता आहे. महाराष्ट्रामध्ये एका फिटनेसची चर्चा जास्तीची आहे. कल्पेश घरत केपी फिटनेस सध्याच्या घडीला रायगडामध्ये चर्चेचा विषय राहिलाय. अनेक रील्स व्हायरल होतात ज्यामध्ये केतन मात्रेलाही आपण कालच्या दिवशी जॉईन होत असताना पाहायला मिळालं. अनेक ISPL चे खेळाडू जॉईन होत आहेत. मला वाटतं पोलादपूरमध्ये आणखीन एक फिटनेस चा ग्रुप येईल. यावेळेला बॉल ऑन साइडला हुक केला, डीप मध्ये पहिल्या बॉल वरती चेंडू सीमारेषेच्या दिशेने गाठतोय. दुहेरी आल्या, तिहेरीचा प्रयत्न, 3 धावा कंप्लीट झाल्यात. 27 ची गरज. येणारे 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. कल्पेश फिटनेसची मी चर्चा करत होतो. येणाऱ्या कालावधीमध्ये केतन पवारच्या नावाने जर का पोलादपूर तालुक्यामध्ये आणखीन एक फिटनेसचा जर ग्रुप तयार झाला तर त्याची चर्चा निश्चित होईल. सर्वाधिक महत्वाची बाब फिटनेस राहते आणि फिटनेस कडे भर दिलंच पाहिजे. 3 आल्यात. धावफलकावरती 35 आहेत. येणारे चेंडू शेष राहिले 9 मध्ये 27 ची आवश्यकता. 9 चेंडू 27 धावा ही बाब पथ्यावरती सोपानदादा मोरे गोळेगणी संघाच्या पडेल ना, जी मात्र स्ट्राईक एंडवरती वैभव आलेला आहे. डावखुऱ्या हाताचा विस्फोटक निडर अंदाजामध्ये बॅटिंग करणारा एक वेगळ्या प्रतीचा बॅटर आहे. यावेळेला गॅप शोधला, डाऊन द ग्राउंड खेळला, आउटफील्ड फास्ट आहे. काय क्षेत्ररक्षण झालंय, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मंगेश पवारला आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. एक चांगला झेल झाला. मिड विकेटला धावा आल्या. तर 2 संघाची धावसंख्या 25 ची गरज आहे. येणारे 8 चेंडू आणि 25 ची गरज. 8 चेंडू आणि 25 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिलेली आहे. डावखुऱ्या हाताचा बॅटर अद्याप वैभव मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. याही वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकापेक्षा जास्तीचं काय नाही. 24 ची आवश्यकता. येणारे 7 बॉलचा खेळ बाकी. 24 ची आवश्यकता सामन्यामध्ये पाहायला मिळते. चित्तथरारक लढत आपण अनुभवतो आहोत. आशा आणि अपेक्षांचं ओझं घेऊन हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि सामना दर्जेदार स्थितीमध्ये आता मात्र आलाय. 7 बॉल 24 ची गरज. 60 चेंडू 24 धावा. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळला. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक तो, झेल ड्रॉप. धावा मिळाल्यात त्या 2. केवळ दुहेरी आल्यात. 22 ची आवश्यकता. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये मॅच गेली आहे, परंतु हे शेवटचं षटक कोणाच्या नावावरती राहणार, अगदी त्याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष निश्चित राहणार आहे. 3 संघांचे ग्रुप करण्यात आले. 32 संघांना प्राधान्य देण्यात आलंय. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक ठेवण्यात आली आहे. SK ची ब्रँडेड बॅट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी दिली जाते. भरघोस वैयक्तिक पारितोषिके आहेत. रील्स बनवणाऱ्या रील स्टारला ही पारितोषिक स्पर्धेच्या माध्यमातून ठेवण्यात आल्यात. प्रशस्त असं क्रीडांगण. निलेजी पवार सर, त्याच वेळेला सूरज शिंदे यांचा आवाज तुम्ही ऐकताय. एकंदरीत 5 अंपायर या स्पर्धेला कामकाज करतायत. 2 स्कोरर आहेत. संपूर्ण लाईट टीम सातत्याने चांगलं कामकाज करते. आज खरं तर पंचांची चांदी पाहायला मिळते खरं आज एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा बनल्या ते 39. 39 ऑन दी बोर्ड आहेत. येणारे 6 बॉल 22 ची गरज. 6 बॉल 22 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 22 ची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्क वरती ओमकार मोरे गोलंदाजी मार्क वरती आलाय. मोरेच्या विरोधात कशा दर्जाचा कामकाज होणार. एका बाजूला चंद्रगड वॉरियर्स ढवळे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळतोय सोपानदादा मोरे 11 गोळेगणी. वैभव मोरे स्ट्राईक एंड वरती गोलंदाजी मार्क वरती ओमकार मोरे दाखल होतोय.
चला वेळ जास्तीचा व्यथित होतो याच्याकडे लक्ष वेधेन मी. येणारे 6 बॉल आणि 22 ची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला होता, जो अवांतर स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. अथर्व येरुणकर माझ्यासोबत आहे. 12वा खेळाडू म्हणून गोळे घेण्यासाठी गेले अनेक स्पर्धांमध्ये मी त्याला पाहिलेला आहे. मंगेजी बेलोसे साहेब यांच्या माध्यमातून या खेळाडूने त्यांनी दाखवलेली तत्परता आणि त्याच्या या कार्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. उजव्या यष्टीच्या बाहेर कमी गतीचा बॉल, यष्टिरक्षकाचा वेध घेतोय वारंवार वारंवार. चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळतात. मॅच आता बडू लागली आहे. चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल आला होता पहिला. विजयासाठी अद्याप 21 ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. हा बॉल इथे दिशाहीन राहिलाय. हा चेंडू जो मात्र आपण पाहत आहोत उजव्या यष्टीच्या बाहेर, याही वेळेला अवांतर चेंडू येत असताना पाहायला मिळालाय. 20 ची आवश्यकता राहिली. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. वैभव अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर आपण म्हणतो ना की एखादी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वाधिक महत्वाचा वाटा लागतो तो मॅनेजमेंटचा. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा 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 हे चेंडू इथे पाहायला मिळालेत. हा डॉट बॉल आलाय. 4 चेंडू आणि आता मात्र 20 ची आवश्यकता राहिली आहे. मॅनेजमेंट मध्ये सर्वाधिक महत्वाची बाब मी म्हणतो, जर स्पर्धा यशस्वी करायची आहे तर प्रत्येकाकडेच, आयोजकाकडे आदरणीय संजयजी बेलोसे साहेब यांच्यासारखा एखादी व्यक्ती तरी असायला हवी. साऱ्या गोष्टींकडे जातीनिशी लक्ष त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या वेळेला लोअर फुलटोज होता. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालं. वैभव स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करेल. तो झालाय बाद. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 20 ची गरज. तीन चेंडू आणि 18 ची आवश्यकता. वाईट वरती वाईट, वाईट वरती वाईट, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. वाईट वरती वाईट बॉल आलेत. 3 बॉल आणि 18 ची आवश्यकता. हा बॉल यष्टिरक्षकाचा वेध, कॉट बिहाइंड विकेट, फलंदाज बाद. महाडिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. खर तर अथर्व येरुणकर, त्याचा चेहरा अगदी नर्वसल्यासारखा झाला. ज्या पद्धतीने मॅच बनली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत.
बॅटिंग करणारा संघ आपल्याला विजयासाठी 19व्या होता. 2 धावा आणखीन ऍड होतील कारण तुमचा खेळाडू डगआउट मध्ये नाही आहेत. 21 पाहिजेत आता, 21 पाहिजेत. असे पण तुम्ही मॅच हारलात परंतु डगआउट्स मध्ये राहणं गरजेचंच आहे. आम्ही सकाळपासून या गोष्टीकडे लक्ष वेधतोय. यावेळेचा बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली झेल टिपण्यात आला. मॅच जिंकली चंद्रगड वॉरियर्स. जवळे या संघाने सामना जिंकला. रनरेटच्या आधारावरती ग्राह्य धरले जातील सामने. जर का बरोबरीत विजेता आले तरी देखील याच्याकडे लक्ष वेधूयात. सामने जर का बरोबरीत विजेते आले तरी रनरेटचा आधार इथे धरला जाणार आहे. याकडे लक्ष वेधूयात. सामना संपला. चंद्रगड वॉरियर्स जवळे या संघाने मॅच जिंकली. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार या पण क्रिक हिरोजची मदतीने हे संपूर्ण मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक दिली जाणार आहेत. विनय तळेकर आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतील. सुमित मोरे राहिलाय जो मात्र प्लेअर ऑफ द मॅच, याने 13 बॉल 36 धावा 2 षटकार 3 चौकार आले. आणि या मॅन ऑफ द मॅच या मॅचचा या आपण आमंत्रित करतो आहोत खेळाडू सुमित मोरे या प्लेअर ऑफ द मॅच. आपण यायचंय. आपल्याला कॅश प्राइज 500 रुपये देण्यात येत आहे. या अथर्व. संदेशजी बेलोसे साहेब या आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा द्यायचे सुमित मोरे यांना. या अथर्व ये बाळा. ही कॅश प्राइज आयोजक मंगेशजी बेलोसे साहेब यांच्याकडून आहे. श्रीकांत भोसले आपण यायचंय. आपली मॅन ऑफ द मॅच ची जी टी शर्ट बाकी होती ती घेऊन जायचे. श्रीकांत भोसले या. संदेश दादा. आता झालेल्या मॅच मध्ये चंद्रगड वॉरियर्स हा ढवळे संघ हा विजयी झालाय.